Hello, 11th Commerce students. OCM Organization of Commerce and Management. यामधील चॅप्टर नंबर फर्स्ट वी हॅव स्टार्टेड इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड बिझनेसेस. वाणिज्य व व्यवसायाची ओळख हे आपण पाहिलं, सुरुवात केली होती. त्यानंतर आपण डेफिनेशन ऑफ बिझनेसेस, व्यवसायाची व्याख्या. Professor Hene, according to Professor Hene, business activities are all those human activities which are directed towards the production and processing of wealth. प्रोडक्शन, वस्तूचे उत्पादन, मालाचे उत्पादन आणि प्रोसेसिंग ऑफ वेल्थ आणि संपत्ती मिळवणे. वस्तूचे उत्पादन आणि संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली ऑल ह्युमन ॲक्टिव्हिटीज, केलेली मानवी कार्य म्हणजेच व्यवसाय होय, म्हणजेच बिझनेस होय. त्यानंतर आपण घेतलं होतं डेफिनेशन. प्रोफेसर प्राध्यापक प्राईड हग अँड कपूर. द ऑर्गनाइज्ड एफर्ट्स ऑफ इंडिव्हिज्युअल to produce and sell for a profit the goods and services that satisfy society needs. Satisfy society needs, समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवा, फॉर अ प्रॉफिट, नफा मिळवण्याच्या दृष्टीने, प्रोड्यूस उत्पादन, प्रोडक्शन उत्पादन आणि सेल विक्री, उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तींनी सामूहिक प्रयत्न म्हणजेच व्यवसाय होय. त्यानंतर आपण सुरू केलं होतं कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ बिझनेस, व्यवसायाची वैशिष्ट्ये. त्यामध्ये होता फर्स्ट नंबर ॲन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, व्यवसाय ही एक आहे आर्थिक कृती आहे, कारण यामध्ये काय होतं, अर्निंग मनी, पैसा मिळतो याचाच अर्थ ती काय झाली, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. यावरनंच फर्स्ट फीचर्स आहे ॲन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, आर्थिक कृती आहे. बिझनेसेस इज ॲन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. बिझनेसेस, व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. इट इज अंडरटेकन टू अर्न मनी ऑर लाईव्हलीहूड. टेकन टू अर्न मनी, पैसा मिळवणे, अर्थप्राप्ती होते आणि लाईव्हलीहूड, त्याचं जीवनमान चालतं किंवा उपजीविका केली जाते. त्याच्यामुळे व्यवसाय हा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचा इट इज नॉट बिकॉज ऑफ लव, फिलिंग, सेंटिमेंट एक्सेट्रा. यामध्ये प्रेमासाठी, आपुलकीसाठी, करुणेसाठी केली जात नाही. ती फक्त कशासाठी केली जाते, बिझनेसेस, अर्निंग मनी आणि लाईव्हलीहूड, आपलं जीवनमान चालवण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठीच बिझनेस करता येतो किंवा केला जातो. त्यामुळेच ती इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. यानंतर आपण पाहिलं होतं टू पार्टीज. या बिझनेसेसमध्ये दोन पार्टीज आहेत. फर्स्ट वन इज सेलर अँड द बायर, खरेदीदार आणि विक्रेतादार, किंवा कंझ्युमर अँड सेलर. कंझ्युमर म्हणजेच ग्राहक आणि विक्रेता, या दोन पार्टीज याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. बिझनेसेस म्हणजे आपण पाहतो वस्तू घेताना, विकत घेताना आपण कोण असतो, कस्टमर असतो. त्या ठिकाणी आपण जाऊन वस्तू परचेस करतो, आपल्याला दुकानदार देतो, त्या ठिकाणी तो सेल करतो म्हणजे विक्री करतो, आणि आपण कोण आहोत, खरेदीदार आहोत म्हणजेच ग्राहक आहोत. अशा प्रकारच्या दोन पार्टीज याच्यामध्ये बिझनेसेसमध्ये असतात. त्यानंतर काय आहे, प्रॉफिट मोटिव्ह, नफा मिळवणे, नफा हेतू. मोटिव्ह, उद्देश, हेतू कोणता आहे, प्रॉफिट म्हणजेच नफा. कोणताही बिझनेस करायचा असेल तर तो नफा असेल तरच तो व्यवसाय करतो, अदरवाईज करतो का हो, नाही. याचाच अर्थ द बेसिस पर्पज ऑफ बिझनेस इज टू अर्न द प्रॉफिट फ्रॉम इट्स ॲक्टिव्हिटी. नफा मिळवणे हा कोणत्याही व्यवसायाचा मुख्य उद्देश असतो. पर्यंत पाहिलं होतं आपण. त्यानंतर फोर्थ नंबर प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवांचे उत्पादन. प्रोडक्शन, वस्तू तयार करणे, निर्मिती करणे, उत्पादन करणे. कशाचं, गुड्स म्हणजे वस्तू, सर्व्हिसेस सेवा, म्हणजेच कशाचं, वस्तू व सेवा म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन करणे. बिफोर एक्सचेंजिंग द गुड्स अँड सर्व्हिसेस दे शुड बी प्रोड्यूस्ड बाय
बिझनेस एंटरप्राइजेस. कोणत्याही वस्तू व सेवांची, गुड्स अँड सर्व्हिसेसची काय करणे, बिफोर एक्सचेंज करण्यासाठीचं, एक्सचेंजिंग काय करणे, वस्तू व सेवांची देवाणघेवाण करण्यापूर्वी काय करावं लागतं, दे शुड बी प्रोड्यूस्ड बाय द बिझनेस एंटरप्राइजेस. व्यवसायांना त्या वस्तूचे काय करावे लागते, उत्पादन करावे लागते. बिफोर एक्सचेंजिंग कशाचे, गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तूंची देवाणघेवाण करण्या अगोदर त्या वस्तू काय कराव्या लागतात, त्या प्रोड्यूस कराव्या लागतात. त्याची दे शुड प्रोड्यूस्ड बाय बिझनेस एंटरप्राइजेस, त्या वस्तूंची काय करावी लागते, उत्पादन करावं लागतं. गुड्स आर आयदर मॅन्युफॅक्चरड, गुड्स हे काय करावे लागतं, मॅन्युफॅक्चर करावे लागतात, तयार करावे लागतात, निर्माण कराव्या लागतात. ऑर प्रोड्यूस्ड बाय द सप्लायर with the aim of selling in further to the consumers for profit. काय करावे लागतो, वस्तू एकतर कारखान्यात मोठ्या प्रमाणात काय करावे लागतात, निर्माण कराव्या लागतात, त्यालाच काय म्हणलं, मॅन्युफॅक्चरिंग करणे किंवा त्याचा पुरवठा करणे, त्याला सप्लायरपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. आणि यामध्येच काय आहे, विथ द एम ऑफ सेलिंग, यामुळे काय होतं, या कृतीमुळे नफा मिळवणे हा एकमेव महत्त्वाचे उद्दिष्ट असते त्याच्या मागे. त्यानंतर 5th नंबर आहे एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवांची देवाणघेवाण. एक्सचेंज करणे, बदल करणे, देवाणघेवाण करणे, कशाची, गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवांची देवाणघेवाण करणे. बिझनेस इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली विथ मनी ऑर मनीज वर्थ. व्यवसायामध्ये वस्तू व सेवांची म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिसेसची एक्सचेंज देवाणघेवाणीचा समावेश असतो. डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष, इनडायरेक्ट अप्रत्यक्षरित्या पैशाच्या स्वरूपात किंवा किमती वस्तू व सेवांची देवाणघेवाण केली जाते. मनी ऑर मनीज वर्थ, पैसा किंवा पैशाच्या स्वरूपात वस्तूंची देवाणघेवाण करणे. आपण पाहतो ज्यावेळेस आपण इथे हिस्ट्रीमध्ये सुद्धा मागे आपण शिकलेलं आहे, त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, जर मनी म्हणजे ज्यावेळेस पैसे नव्हते, पैशाच्या बदल्यात आपण काय करायचो, वस्तू देवाणघेवाण करायचो मागील काळामध्ये. म्हणजे त्याचाच अर्थ काय करायचो, मला राईस घ्यायचा असेल तर आपण आपल्याजवळ जे आहे ते देत होतो, त्याच्या बदल्यात वस्तूच्या बदल्यात वस्तू घेत होतो आपण त्या काळामध्ये. म्हणजेच त्याच्या अर्थ काय झालं, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ मनी ऑर मनीज वर्थ. मॉनिटरी एक्सचेंज इज द एक्सचेंज विथ मनी. एक्झाम्पल, बाईंग नोटबुक फॉर कॅश. आता यामध्ये एक्सचेंज विथ मनी, पैशाच्या स्वरूपात बदल करणे म्हणजे काय, पैशाच्या साह्याने वही खरेदी करणे. बाईंग नोटबुक फॉर कॅश, पैशाच्या साह्याने वही खरेदी करणे. आता या उलट काय आहे, ऑन अदर हँड, याचा बदल दुसरा काय आहे, म्हणजे पैशाच्या स्वरूपात होता आता मनीज वर्थ, पैशाच्या बदल्यात हे आपण पाहिलं की बाईंग नोटबुक फॉर कॅश देऊन आपण काय घेतली, वही खरेदी केली. आता या उलट, ऑन अदर हँड, बेटर एक्सचेंज गुड्स अँड सर्व्हिसेस आर एक्सचेंज्ड फॉर सम अदर गुड्स अँड सर्व्हिसेस, दॅट इज व्हीट इज एक्सचेंज फॉर राईस. काय केलं, या उलट एक्सचेंजमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेसची अदलाबदल केली, एक्सचेंज केला. त्याच्या बदल्यात काय, एक्झाम्पल, व्हीट इज एक्सचेंज्ड फॉर राईस, गहूच्या बदल्यात तांदूळ देणे. म्हणजेच काय झालं, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, मनी इज ऑर मनीज वर्थ. मनी न करणे म्हणजे पैशाच्या स्वरूपात अदलाबदल करणे म्हणजेच वस्तू घेणे. बाईंग नोटबुक फॉर कॅश म्हणजेच मनी अंतर्गत. आता मनीज वर्थ पैशाच्या स्वरूपात करण्यात येणारा म्हणजेच काय झालं, व्हीट इज एक्सचेंज फॉर राईस, गहूच्या बदल्यात तांदूळ घेणे. या सगळ्या म्हणजे अदलाबदल किंवा देवाणघेवाण करणे. मनी ऑर मनीज वर्थ. इफ गुड्स आर प्रोड्यूस्ड बाय ओन कन्झम्पशन, म्हणजे जर स्वतःच्या बदल्यात उपभोगासाठी जर वस्तूचे उत्पादन केले असेल तर त्यामध्ये मनी अँड मनी इज वर्थ, पैशाच्या स्वरूपात किंवा पैशाच्या दृष्टिकोनातून जी अदलाबदल करणे.
यालाच एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हा एक फीचर्स आहे. आपण दुकानात गेल्यानंतर पैसे देतो आणि पैशाच्या बदल्यात गुड्स परचेस करतो. त्यानंतर पुढे आहे 6 नंबर डीलिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस. वस्तू व सेवांचा डील करणे. गुड्स अँड सर्व्हिसेस डीलिंग इन वस्तू व सेवांचा विनिमय करणे, एक प्रकारे डीलिंग करणे, डील करणे. एव्हरी टाईप ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज कन्सर्न्ड विथ आयदर गुड्स ऑर सर्व्हिसेस. प्रत्येक व्यवसाय प्रकाराचे व्यवहारात काय होतं, ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार हे कशाशी निगडीत असतात, गुड्स अँड सर्व्हिसेस. एव्हरी टाईप ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन एव्हरी प्रत्येक व्यवसाय प्रकारातील व्यवहार, ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, इज कन्सर्न विथ कशाशी निगडीत असतात, हे गुड्स अँड सर्व्हिसेस वस्तू व सेवा यांच्याशीच ते व्यवहार निगडीत असतात. इन द अब्सेन्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिझनेसेस कॅन नॉट टेक प्लेस. वस्तू व सेवा गुड्स अँड सर्व्हिसेस शिवाय व्यवसाय बिझनेस होऊ शकत नाही. आपण नुसतंच दुकान टाकले आणि त्या दुकानात एकसुद्धा गुड्स नाही तर आपलं दुकानातील ट्रान्झॅक्शन होईल का हो, नाही होणार. याचाच अर्थ काय आहे, डीलिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजेच याचाच अर्थ काय, गुड्स किंवा सर्व्हिसेस नसेल तर बिझनेस चालेल का, व्यवसाय होऊ शकेल का, नाही. इन द अब्सेन्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिझनेसेस कॅनॉट टेक प्लेस. गुड्स अँड सर्व्हिसेस शिवाय व्यवसाय होऊ शकत नाही. दीज गुड्स आर कन्झ्युमर गुड्स ऑर कॅपिटल गुड्स. एक तर वस्तू, कन्झ्युमर गुड्स उपभोग्य वस्तू किंवा भांडवली वस्तू. कॅपिटल म्हणजे भांडवल, गुड्स म्हणजे वस्तू. दीज गुड्स आर कन्झ्युमर गुड्स म्हणजेच ग्राहकांच्या वस्तू किंवा कॅपिटल गुड्स. गुड्स हे 2 प्रकारचे असतात. खाली आपल्याला देण्यात आलेलं आहे कन्झ्युमर गुड्स अँड कॅपिटल गुड्स. कन्झ्युमर गुड्स म्हणजे ग्राहकांच्या वस्तू, उपभोग्य वस्तू कोणत्या आहेत, टी, मिल्क, पेन्सिल एक्सेट्रा, चहा, दूध, पेन्सिल इत्यादी. आणि कॅपिटल गुड्स म्हणजे भांडवली वस्तू कोणत्या, मशिनरी आली, प्लांट आला, फर्निचर आला, यंत्रसामुग्री आली, फर्निचर आला, प्लांट आला, याला काय म्हणण्यात आलेलं आहे, भांडवली वस्तू कॅपिटल गुड्स आल्या. हाऊएव्हर सर्व्हिसेस क्रिएटेड द बिझनेस पर्पज आर सर्व्हिसेस क्रिएटेड फॉर बिझनेस पर्पज आर intangible which are essential for doing businesses. Example, transportation, banking, insurance. आता यामध्ये however services created the business purpose, व्यवसायासाठीच्या ज्या उद्देशात्मक करण्यात आलेल्या त्या आर इंटँजिबल अदृश्य स्वरूपातील. आता आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड होते, सेवा देण्यात येते, सेवा ही आपल्याला दिसते का, हो नाही दिसत, इंटँजिबल अदृश्य स्वरूपातील आहे. आता आपण टीचरनं टीचिंग केले, त्याचबरोबर आपल्याला सर्व्हिस सेवा आपण म्हणतो, आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो त्या स्वरूपातील आपल्याला देण्यात आलेलं आहे. बँकेत गेली, बँकेची सेवा आपल्याला दिली, सर्व्हिस देण्यात आली, परंतु ती सर्व्हिस दिसते का, मान्य आहे आपल्याला बँकिंगमध्ये वर्किंग केली जाते. ज्या पद्धतीने आपण इन्शुरन्स घेतलं, इन्शुरन्स कवर्ड आहे, पण कवर्डला आपण हात लावू शकतो का, टच करू शकतो का, नाही. टँजिबल स्वरूपातील आहे का, नाही. इनटँजिबल अदृश्य स्वरूपातील सेवा आहे. दॅट इज ट्रान्सपोर्टेशन, वाहतूक, बँकिंग, बँक असेल, इन्शुरन्स असेल, अशा ज्या स्वरूपातील म्हणजेच व्यवसायासाठी निर्माण केलेली सेवा ही अदृश्य स्वरूपातील असतात, सर्व्हिसेस. परंतु व्यवसाय करण्यासाठी या सेवांची, या सर्व्हिसेसची गरज असते. एक्झाम्पल, ट्रान्सपोर्टेशन, बँकिंग, इन्शुरन्स. यानंतर 7 नंबरचा आहे फीचर्स ऑफ बिझनेस
कंटिन्युटी इन डीलिंग, व्यवसायात सातत्य, कंटिन्युटी असली गेली पाहिजे. आता कंटिन्युटी सातत्य, आपण अभ्यास सतत केला, प्रॅक्टिस केली सतत, तर आपण त्यामध्ये आपली इफिशियन्सी आपली वाढ करू शकतो. ज्या पद्धतीनं आपण पहिल्या दिवशी क्रिकेट खेळायला गेल्यानंतर आपल्याला जमेल का? नाही. आपल्याला काय करावं लागेल? कंटिन्युअस फ्लोनुसार त्याची प्रॅक्टिस करावी लागेल, तर ते आपल्याला लक्षात येतं की बाबा कशा प्रकारे गेम खेळायचा आहे, तो क्रिकेट खेळायचा. पहिल्या दिवशी आपण डायरेक्ट PUBG हा गेम खेळू शकतो का? नाही. सातत्य ठेवलं, कंटिन्युटी ठेवली, तर त्याच्यामध्ये हे करतो. त्याच प्रकारे बिझनेससुद्धा एक दिवस वीकमधील एकच दिवस ओपन करायचा आणि उर्वरित दिवस ओपन नाही केला तर आपला बिझनेस चालेल का? कंटिन्युअस फ्लोनं वर्किंग होईल का? नाही. याचाच अर्थ जो कोणताही बिझनेस आहे तो कंटिन्युटी इन डीलिंग, व्यवसायात सातत्य असलं गेलं पाहिजे. मग ते मानवीय बिईंग ह्युमन जीवनातसुद्धा असेल किंवा बिझनेसेसमध्ये सुद्धा असेल, तर कंटिन्युटी इन डीलिंग. एव्हरी बिझनेस रिक्वायर्स रेग्युलेटरी इन ट्रान्झॅक्शन्स, प्रत्येक व्यवसायात नियमितपणे व्यवहार होत असतात. वन सिंगल ट्रान्झॅक्शन डज नॉट कंटिन्युटी बिझनेस, केवळ एकच व्यवहार केला तर त्याला व्यवसाय म्हणता येत नाही. एक्झाम्पल, याचं एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. एकच, ओनली वन सिंगल ट्रान्झॅक्शन डज नॉट कंटिन्यूड बिझनेस, जर एकच व्यवहार केला तर त्याला व्यवसाय म्हणता येत नाही. याचाच अर्थ काय झाला नेमका? मी एका दिवशी किंवा मी माझी वैयक्तिक गाडी मी सेल केली एका पर्सनला आणि त्यातून मी प्रॉफिट कमवला, तर हा बिझनेस होईल का? नाही. जर माझा सेकंड हँड गाडीचा बिझनेस असेल आणि मी जर सतत कंटिन्युअसली जर तो व्यवसाय करत असेल सेकंड हँड गाडी सेल करण्याचा, तर माझा काय झाला? बिझनेस झाला. म्हणजेच याचाच अर्थ हे सांगायचं आहे, बिझनेसेसमध्ये कंटिन्युटी इन डीलिंग हे रोजचा व्यवसाय सातत्य असलं गेलं पाहिजे. वन सिंगल ट्रान्झॅक्शन, एखाद्या दिवशी किंवा केवळ एकच व्यवहार केला तर त्याला बिझनेस म्हणता येत नाही. त्याचं एक्झाम्पल देण्यात आलं आहे. इफ अ पर्सन सेल हिज ओन मोटार कार and earn profit, then it will not be considered as business activity. But if he is a car dealer, so he sell and purchase car regularly, then it is considered as business activity. एखाद्याने स्वतःची कार विक्री करून नफा मिळवला तर त्याला बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणता येणार नाही. त्याचा व्यवसायात बिझनेसेस समावेश होत नाही. परंतु ती व्यक्ती कंटिन्युअसली मोटार कार सेल अँड परचेस करत असेल तर त्याला बिझनेस म्हणता येईल. त्यानंतर 8 नंबर, अनसर्टेन रिटर्न्स. अनसर्टेन रिटर्न्स, अनिश्चित परतावा. रिटर्न्स त्याला मिळणारा जो कोणताही नफा असेल, लॉस असेल. अनसर्टेन रिटेन, अनिश्चित परतावा. आपण स्टडी केल्यानंतर आपल्याला रिटर्न्स काय मिळतो? रिझल्ट मिळतो, अभ्यास मिळतो, कोणाच्या घरी त्यांना बक्षीसही देण्यात येतं. त्याच पद्धतीनं बिझनेसेसमध्ये रिटर्न्स हे ठरण्यात आलेले असतात का? ठरवून येऊ शकतो का? त्याला नफासुद्धा होतो किंवा लॉससुद्धा होतो त्याचा. अनसर्टेन रिझल्ट, अनसर्टेन रिटर्न्स असं म्हणण्यात येईल. अनिश्चित परतावा. परंतु आपण स्टडी केलोच तर 100% आपण काय मिळतो? आपल्याला रिटर्न काय मिळतं? नाही. 100% शाश्वती आहे. तुम्ही स्टडी केला तर तुम्ही पास होचाल, अबाव 80 जाचाल. हे रिटर्न्स फिक्स्ड आहेत. परंतु बिझनेस टाकला, चालवला, रनआउट केला तर 100% प्रॉफिट होईलच का? नाही. हे काहीही सांगता येत नाही. अनिश्चित रिटर्न्स म्हणजे अनसर्टेन रिटर्न्स. इन बिझनेसेस द रिटर्न्स आर नेवर प्रिडिक्टेबल ऑर गॅरंटेड. प्रिडिक्टेबल ग्राह्य धरता येतं
हमी देता येते का? नाही, गॅरंटेड नाही. व्यवसायात नफ्याचा अंदाज घेता येत नाही किंवा त्याची हमी देता येत नाही. बिझनेसेस मे अर्न प्रॉफिट ऑर सफर अ लॉस. व्यावसायिकांना, बिझनेसमॅनना कधी अर्न प्रॉफिट, कधी नफा मिळवतो किंवा अर्न प्रॉफिट नफा मिळवणे किंवा ऑर सफर अ लॉस, काही वेळेस नुकसानही सहन करावे लागतेच. त्यानंतर 9 नंबर एलिमेंट ऑफ रिस्क. व्यवसाय टाकतोय, बिझनेस करतोय आपण, याचा अर्थ रिस्क आलीच, जोखीम आला, धोका आलाच. मग तो कोणताही बिझनेस घ्या. आपणही घरामध्ये उद्या आपण एज्युकेशन घेतल्यानंतर प्रत्येकाला जॉब लागेलच याची काही गॅरंटी नाही. त्यावेळेस आपण म्हणतो बिझनेस टाकायचा आहे, बिझनेस टाकायचा आहे, लगेच आपले घरचे म्हणणार रिस्क आहे, रिस्क घ्यावी लागते, रिस्क आहे बाबा धंदा टाकायचा म्हणजे, त्याच्यापेक्षा नोकरी बरी अशी म्हणतो आपण. रिस्क आहे याचाच अर्थ एलिमेंट ऑफ रिस्क. बिझनेस करायचा असेल तर जोखीम, धोका पत्करावाच लागतो. रिस्क इज द की एलिमेंट ऑफ एव्हरी बिझनेस विच इज कन्सर्न्ड विथ द एक्सपोजर टू लॉस. रिस्क इज की एलिमेंट ऑफ एव्हरी बिझनेस. जोखीम, धोका हा प्रत्येक व्यवसायातील महत्त्वाचा घटक आहे. इट इज ड्यू टू सम अनफेवरेबल ऑर अनडिस्क्रेबल इव्हेंट. ही अनपेक्षित किंवा घटकानुसार धोक्याची तीव्रता कमी करता येते किंवा हे अनफेवरेबल सांगता येणार, न सांगता येण्यासारखंच काय आहे, नुकसान आहे. बिझनेस टाकणे म्हणजेच एक प्रकारची रिस्क घेणे आहे, ती काही सांगून येत नाही. एव्हरी बिझनेस विल हॅव सम ऑर द अदर रिस्क. कसल्याही प्रकारचे मग तो बिझनेसमॅन असेल त्याला रिस्क घ्यावीच लागते. अशा प्रकारच्या बिझनेसेसमध्ये रिस्क घेणे हे आवश्यकच आहे, त्याच्याशिवाय तो बिझनेस चालू शकत नाही. जे आहे त्या प्रकारात त्याला वर्किंग करावीच लागते. मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याला व्यावसायिकांना म्हणजेच बिझनेसमॅनला काही प्रॉब्लेम्स येतच असतात. ते प्रॉब्लेम्स त्या कंट्रोल करून तो त्याला पुढे जावे लागतेच. सर्टेन फॅक्टर्स आर बियॉन्ड द कंट्रोल ऑफ बिझनेसमॅन लाईक चेंज इन कस्टमर टेस्ट, लाईक डिसलाईक्स, फॅशन, चेंजेस इन द मेथड ऑफ प्रोडक्शन, फायर, theft, natural calamities, etc. No businesses is free from the above mentioned factors. उदाहरण म्हणजेच फॅशन असेल, उत्पादन पद्धतीतील बदल असेल, चोरी असतील, थ्रेफ्ट होणे, चोरी होणे असेल, आग लागणे असेल, फायर होणे असेल, नॅचरल क्लॅमिटीज असतील, नैसर्गिक आपत्ती असतील, ग्राहकांच्या आवडीनिवडी असतील, या सर्व फॅक्टर्समुळे कोणताही व्यवसाय मुक्त होऊ शकत नाही. अशा वेगवेगळ्या घटक, असे वेगवेगळे फॅक्टर्स बिझनेसमध्ये होतच असतात. याला रिस्क घेऊनच व्यवसाय करावा लागतो. आपण दुकान टाकलं आणि आपण ओल्ड प्रकारच्या फॅशनचे जर ड्रेसेस ठेवले तर आपलं दुकान चालेल का? हो, नाही. कस्टमर जसा रिसेंटनुसार, फॅशननुसार चालतो त्याच पद्धतीने आपल्याला ड्रेसिंग सेन्सनुसारच ते ठेवणं आवश्यक आहे. दुकान टाकलं तर फायर होईल हे काय सांगता येईल का? नाही. रिस्क तर बेअर करावीच लागते. अशा प्रकारच्या एलिमेंट्स ऑफ रिस्कची जोखीम ही घेणे बिझनेसमॅनला आवश्यकच आहे, तर तो व्यवसाय करू शकतो. हा एक त्यातील फीचर्स आहे. त्यानंतर लास्ट नंबर आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ग्राहकांचे समाधान करणे हे बिझनेसेसचं सगळ्यात महत्त्वाचं. जर आपल्याकडनं आपण बिझनेस टाकला आहे आणि बिझनेसमध्ये जर कस्टमरला आपण चिडचिड करत असेल, त्याच्याशी उद्धट वागत असेल, गेवटलं गे नाही तर जा असं म्हणणं आलो, याचाच अर्थ कस्टमर सॅटिस्फाईड झाला का? हो, नाही. त्याला समाधानच भेटत नाही. जर तो समाधानच नसेल, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, समाधान, ग्राहकांचे समाधान हे बिझनेसेसचं सगळ्यात मेन फीचर्स आहे त्या ठिकाणी.
ग्राहक समाधानी होऊन गेला तर तो ग्राहक रिटर्न येईल, म्हणजेच कस्टमर रिटर्न येईल. अदरवाईज येणार आहे का? नाही. त्यामुळं कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होणं आवश्यक आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द अल्टिमेट एम ऑफ ऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी अँड बिझनेसेस इज नॉट ॲन एक्सपेक्टेशन टू इट. सर्व आर्थिक उपक्रमाचे म्हणजेच सर्व इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजचे अंतिम ध्येय म्हणजेच शेवटचा ध्येय, अल्टिमेट एम, अंतिम ध्येय, उद्देश काय आहे? कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ग्राहकांचं समाधान. यामध्ये कसल्याही प्रकारचं अपवाद नसतो. मॉडर्न बिझनेस बिलीव्ज इन सॅटिस्फाईंग द कस्टमर्स बाय प्रोव्हाइडिंग quality products and services at a reasonable price. नवीन व्यवसायात आधुनिक व्यवसायात काय होतं? दर्जेदार वस्तू, क्वालिटी प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, सेवांचा पुरवठा. क्वालिटी प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, दर्जेदार वस्तू व सेवांचा पुरवठा ॲट अ रिजनेबल प्राईस, कमी किमतीमध्ये करून ग्राहकांचे समाधान करणे हे महत्त्वाचे आहे. द पर्पज ऑफ द बिझनेस इज टू क्रिएट अँड रिटेन द कस्टमर्स. काय होणे? द पर्पज ऑफ द बिझनेस, व्यवसायाचा उद्देश काय आहे नेमका? टू क्रिएट अँड रिटेन द कस्टमर्स, ग्राहक मिळवणे आणि तो ग्राहक टिकवणे हा बिझनेसेसचा मुख्य उद्देश आहे. या ठिकाणी आपण फीचर्स ऑफ बिझनेसेस झालेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी फीचर्स ऑफ बिझनेसेस आणि बिझनेसेसची डेफिनेशन आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायची आहे. थँक्यू एव्हरीवन.